आजच्या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने हे देशाचं अर्थसंकल्प होता संपूर्ण आणि त्याच्यामध्ये सर्व राज्यांना समान न्याय देण्याची अपेक्षा होती। विशेषतः महाराष्ट्र राज्य जे आहे हे सर्वात जास्त कर हा देशाला देतो आणि असं असताना महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये कुठलंही बजेट धरण्यात आलेलं नाही आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। ही अतिशय निषेधार्ह अशी बाब आहे, दुर्दैवाची बाब आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही जलसंधारणाच्या योजना असतील, शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या अन्नधान्याला भाव मिळण्याचा विषय असेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे काही बी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स, शेतीची अवजारं लागतात त्यांचं GST रद्द करण्याचा विषय असेल, शेतीमालाला शेतकऱ्यांना एकूणच ऊर्जितावस्थामध्ये आणण्याचा विषय असेल, त्याच्यासाठी कुठलंही बजेट धरण्यात आलेलं नाही। त्याचप्रमाणे देशामध्ये महाराष्ट्रात पर्यटन स्थळ आहे, त्या पर्यटन स्थळासाठी देखील कुठलाही निधी धरण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असेल, नाशिक असेल, कावनाई असेल, अनेक तीर्थक्षेत्र आहेत। या तीर्थक्षेत्र विकास निधीसाठी देखील 1 रुपया देखील धरण्यात आलेला नाही आहे आणि रस्त्यांचा फार मोठा प्रश्न आहे। नवीन हायवेज आपल्याला करायचे आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधून टोटल 17 इंडस्ट्री या गुजरात आणि इतर देशांमध्ये राज्यांमध्ये नेण्यात आलेल्या आहेत। तर नवीन इंडस्ट्री आणणं देखील गरजेचं होतं, त्याच्यासाठी निधी आवश्यक होता, तो देखील धरण्यात आलेला नाही आहे। आणि महिलांसाठी असेल, त्याचप्रमाणे युवकांसाठी असेल, काहीतरी भरीव योजना ही देशाला आणि महाराष्ट्राला देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे उपाययोजना केली पाहिजे होती, परंतु असं कुठलंही काम हे करण्यात आलेलं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत तर ते त्यांनी पक्ष सोडून नवीन पक्ष स्थापन केला। अजितदादांनी नवीन पक्ष स्थापन केला आणि त्यांना काय मिळालं? या आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्याच्या तोंडावरती त्यांनी निश्चितपणे विचार करायला पाहिजे होता, परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे देशात आहे का नाही अशी परिस्थिती या बजेटमध्ये जर आपण बघितलं तर ही झालेली आहे आणि हे अतिशय निषेधार्ह अशी गोष्ट आहे। महाराष्ट्राला ही संस्कृती आहे आणि आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं। महाराष्ट्रासाठी अल्पसंख्याक विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, त्याचप्रमाणे OBC असेल, जनरल विभाग असेल, त्याच्यासाठी निश्चितपणे मागासवर्गीय विभागासाठी देखील जास्तीत जास्त निधी हा धरण्यात आला पाहिजे होता, परंतु असं कुठलंही झालेलं नाही आहे। आणि मला या ठिकाणी खेदाने सांगावंसं वाटतं की हे जे बजेट आहे हे बजेट हे निषेधार्ह आहे। मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करते। बिहार आणि आंध्र प्रदेश यांना विशेष पॅकेज जाहीर केलेलं आहे, हे चांगलं आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, परंतु त्याबरोबर महाराष्ट्र असेल, इतर जे काही राज्य असतील त्यांना देखील पॅकेज जाहीर करणं हे अतिशय गरजेचं होतं। येणाऱ्या सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून देखील ही अतिशय गरजेची बाब होती, कारण ही जी काही सापत्न वागणूक ही महाराष्ट्रासाठी दिलेली आहे हे अतिशय चुकीचं झालेलं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।